सोलापूरकरांनी पाण्याची नासाडी केली तर कारवाई केली जाईल असे परिपत्रक महानगरपालिकेकडून काढण्यात आले आहे। मात्र पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पाण्याची नासाडी होत असेल तर पालिका आयुक्त कारवाई करणार का, असा सवाल प्रहार संघटनेने उपस्थित केला आहे। आज सकाळच्या सुमारास शहर पोलीस आयुक्तालय समोरील असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीमधून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे। यावरती पालिका आयुक्त शीतल तेली यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। परवाच महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक परिपत्रक काढलं। त्यामध्ये सोलापूर शहर असेल किंवा हद्दवाढ भागातील लोक पाण्याचा जो गैरवापर करत आहेत किंवा पाण्याची नासाडी करत आहेत त्याच्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाईवर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असे एक परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढलेलं आहे। मला महापालिका आयुक्तांना तेलीताईंना विचारायचं आहे की मॅडम, जेणेकरून महापालिका च्या अंडरमध्ये येणाऱ्या जेवढ्या पाण्याच्या टाक्या असतील, उदाहरणार्थ पोलीस आयुक्तालय समोरची जी पाण्याची टाकी आहे, लाखो लिटर पाणी त्याच्यामधून वाहत आहे। परवा दिवशी सुद्धा वाहत होतं, आजची सुद्धा परिस्थिती तीच आहे। महिन्यातून 2-3 वेळा पाणी येतं। वेळोवेळी तिथून जो पाण्याचं लाखो लिटर पाणी वाया जातं, याबद्दल तुम्ही कोणावर कारवाई करणार? मी तर म्हणतो याबद्दल महापालिका आयुक्तांवरच कारवाई होणं फार गरजेचं आहे, जेणेकरून वेळोवेळी महापालिकेच्या अनेक टाक्या असतील, त्याचं पाणी वाया जातं, वेळोवेळी कुठं ना कुठं काम निघतं, वेळोवेळी पाईपलाईन फुटती, पाण्याच्या चिरकांड्या हवेत उडतात, लाखो लिटर पाणी वाया जातं। मग मला सांगा की कारवाई कोणावर करायची? तुम्ही जर आम्ही सोलापूर जिल्ह्याचे, सोलापूर शहरातील एक सुजाण नागरिक आहोत, त्याच्याबद्दल खरं तर तुमच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, तुमच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे।